अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादा लक्षावधी सेवेकरांचे श्रद्धास्थान व गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. सद्गुरू पिठले स्वामींच्या चरणी त्रिवार वंदन करतो. सज्जनो, आज श्रावण शुद्ध चतुर्दशी आहे. म्हणजेच आपल्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातला एक अत्यंत महत्वाचा उत्सव सद्गुरू पिठले स्वामींची आज पुण्यतिथी. करावया जगत उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. या उक्तीप्रमाणे ईश्वर या पृथ्वी तलावर मानवाच्या रूपामध्ये प्रगट होत असतो. केवळ आणि केवळ धर्मग्लानी रोखणं, आपली धर्म संस्कृती वाढवणं आणि मानवाचं कल्याण याकरता ईश्वराला माणसाच्या रूपामध्ये यावं लागतं. आणि त्याचाच एक संदर्भ असा आहे की धरती दुभांगून 8 वर्षाची बालमूर्ती पंजाब राज्यातील छेली या खेडेगावामध्ये इसवी सन 1149 साली प्रगटली. ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज होय. जिथे सगळे असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. दत्त महाराजांचा हा स्वयंभू अवतार आणि ह्या अवतारामध्ये स्वामी महाराजांनी शेकडो वर्ष या भारत भूमीमध्ये काम केलं. अगदी सोलापूर जिल्ह्यातलं आपण अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र ऐकतो बघतो. त्या तीर्थक्षेत्रावर सुद्धा स्वामींनी 22 वर्ष काम केलेलं आहे. आणि त्या तीर्थक्षेत्री तो जीर्ण झालेला रुद्ध झालेला देह इसवी सन 1878 मध्ये स्वामी महाराजांनी त्यागला. पण मात्र तो देह त्यागण्यापूर्वी शिर्डीचे साईबाबा, गजानन महाराज, शंकर बाबा, टेंबे स्वामी, गुलाब बाबा, जंगली महाराज, शेकडो शिष्य स्वामींनी तयार केलेले होते. महाराज देहाने जरी आज आपल्यात नसले, परंतु स्वामींनी परत वेगवेगळ्या रूपामध्ये हे काम केलेलं आहे. आणि महाराजांचं एक आगळं वेगळं रूप म्हणजे सद्गुरू पिठले महाराज. ते मूळचे कोकणामधले देवरुख या गावचे, परंतु प्रपंच करत असताना जीवनामध्ये काही दुःखित घटना घडल्या. मन वैराग्यग्रस्त झालं आणि पुढे ते मनशांती करता, सद्गुरूंच्या प्राप्ती करता घरातनं निघाले. हिमालय असेल, त्र्यंबकेश्वर असेल, पुढे गोदाकाठ नाशिक असेल, या ठिकाणी त्यांनी तेजाची, गायत्रीची, स्वामींची उपासना जवळपास 70 वर्ष केलेली आहे. लक्षात घ्या सज्जनो, ही उपासना तपश्चर्या करत असताना त्यांचे डोळे हे गेलेले होते. आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं, शब्दात वर्णन करायचं झालं, अंधत्व त्या ठिकाणी त्यांना आलेलं होतं. पण ज्ञानचक्षु एवढा जागृत होता की सद्गुरू पिठले स्वामींसमोर एखादा सेवेकरी भाविक नतमस्तक झाला. डोळे नसताना ते त्या भाविक सेवेकऱ्याचं नाव, कुळ, गोत्र एवढंच नव्हे, 7 जन्माची भविष्यवाणी सांगायचे. एवढं तेज, एवढं तपोनिधी म्हणून त्या तपश्चर्येतनं एक शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती.
आणि स्वामींशी ते एवढे एकरूप झालेले होते. तहान जर लागली तर बाजूला माठ असायचा, स्वतः त्या माठातनं फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचे आणि त्या पाण्याचा अगोदर स्वामींना नैवेद्य दाखवायचे आणि मग ते प्राशन करायचं. आज आपण अन्नाचा नैवेद्य देवाला किंवा स्वामींना दाखवतो, पण पाण्याचा नैवेद्य आपले सद्गुरू दाखवत होते. खूप बोलण्याकरता आहेत, परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नृसिंहवाडी हे एक तीर्थक्षेत्र आहे, जिथे पंचगंगेचा संगम आहे. आणि या संगमामध्ये सद्गुरू पिठले स्वामींनी जवळपास एक तपश्चर्या केलेली. त्या ठिकाणी ते हट्टाला पेटले की तप पूर्ण झालं, आता प्रत्यक्ष स्वामींनी मला दर्शन द्यावं. त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांचं प्रगटीकरण किंवा ते त्या ठिकाणी आलेत, प्रगटले आणि त्यांनी सद्गुरू पिठले स्वामींना आशीर्वाद दिला आणि सांगितलं, तुमचं नाव, तुमचं आडनाव, कुळ, गोत्र सगळं पुसलं, आता तुम्हाला नवीन नावाने पुढे स्वामींचं कार्य करावं लागेल. आणि ते नाव श्रीपाद स्वामींनी दिलेले परमपूज्य नारायणदास श्रीपाद श्रीवल्लभ पिठले. यथेच्छ धुतलं यथेच्छ पिठलं, मला धुवून पुसून महाराजांनी निर्मळ केलं, असं सद्गुरू पिठले स्वामी सांगायचे. 1974 पर्यंत त्यांनी नाशिक या क्षेत्री राहून अनेक तत्कालीन शिष्यांना दीक्षा दिली, सेवेकरी केलं. आणि त्यामध्ये सर्वोत्तम शिष्य म्हणजे आपल्या मार्गाचे संस्थापक सद्गुरू मोरेदादा होय. सज्जनो, दत्त जयंती 1950 साल आणि सद्गुरू दादा आपल्या आईसोबत नाशिक क्षेत्री रामकुंडावर आले. रामाचं दर्शन झालं, गोदामाईचं दर्शन झालं. त्या ठिकाणी एक मध्यस्थी व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीने सांगितलं की या गंगेच्या पलीकडे बेळे नावाचा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये एक महान विभूती राहते की ज्यांना डोळे नाही पण मनातल्या सगळ्या इच्छा त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण होतात. आपली भविष्यवाणी अचूकपणे ते सांगतात. आणि अशा या उत्सुकतेपोटी सद्गुरू मोरेदादा आपल्या आईसोबत त्या वाड्यामध्ये गेले. वाड्यामध्ये एक छोटीशी खोली, त्या खोलीमध्ये सद्गुरू पिठले महाराज आसनस्थ झालेले होते. आपण जसं स्वामींचा फोटो बघतो, आसनावर महाराज जसे बसलेले, तसेच सद्गुरू पिठले महाराज त्या ठिकाणी त्या खोलीमध्ये बसलेले होते. सगळीकडे अंधार, फक्त स्वामी जिथे बसलेले तिथे तेजोवलय त्यांच्या चेहऱ्याभोवती निर्माण झालेलं होतं. त्या खोलीमध्ये पहिलं पाऊल टाकलं. त्या क्षणी सद्गुरू पिठले स्वामींच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, या मोरे साहेब, मी तुमची वाट बघतो. सज्जनो, सद्गुरू दादांना समजना की आपली पहिली भेट आहे. यांना कसं समजलं माझं आडनाव मोरे आणि माझी वाट का बघताय? गुरु आणि शिष्याची ही पहिली भेट होती. आणि तिथे सद्गुरू पिठले स्वामींनी सांगितलं, आज बाबत तुम्ही ज्या मार्गाने वाटचाल करत आलात त्या मार्गाला तिलांजली द्या आणि इथून पुढे आम्ही सांगू त्याप्रमाणे स्वामींचं काम आणि स्वामींची सेवा करा. हा गुरु आदेश. आणि त्या दिवसापासून सद्गुरू मोरेदादांनी सद्गुरू पिठले स्वामींना आपलं गुरु मानून
हे स्वामी कार्य आपल्या हाती घेतलं. पुढे 1988 पर्यंत त्यांच्याच आज्ञेप्रमाणे गावोगावी फिरून नैराश्यग्रस्त दुःखित मानवाला दिलासा धीर देण्याचं काम करून त्याच्या मनामध्ये स्वामींविषयी भाव तयार करून त्या व्यक्तीला सेवेकरी म्हणून बनवलं. आणि हे बनवताना जवळपास 155 केंद्र स्वामींचे त्या काळामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झाले. पुणे असेल, कोल्हापूर असेल, नगर असेल, नाशिक असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये ही केंद्र निर्मिती, नागपूरसह ही केंद्र निर्मिती सुरू झाली. सज्जनो, इतिहास खूप मोठा आहे, परंतु सद्गुरू मोरेदादांचे गुरु एक महान विभूती ते म्हणजे सद्गुरू पिठले महाराज होते. अगदी मृत्यू समयी जवळ असणाऱ्या शिष्यांना त्यांनी सांगितलेलं होतं, सद्गुरू दादांना सांगितलेलं होतं, माझा फोटो ठेवू नका, माझी मूर्ती ठेवू नका, माझा जो मृत शरीर देह आहे तो गंगेमध्ये सोडून द्या, खाऊ द्या त्या जलचरांना, माशांना, खेकड्यांना. अशा प्रकारचं एक त्याग स्वरूप त्यांच्यामध्ये होतं. सज्जनो, आज त्या महान विभूतीची पुण्यतिथी आहे, परंतु आपल्याला सांगू इच्छितो, तीच विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आज परमपूज्य गुरुमाऊलींनी राज्यातून परराज्यात आणि परराज्यातून परदेशामध्ये एकूण 8,000 केंद्र निर्माण केलेली. गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी या उक्तीप्रमाणे आज घरोघरी स्वामी सेवेकरी तयार झाले. नगरात, महानगरात, गावामध्ये स्वामींची केंद्र उभी राहिली. पण ही केंद्र कशा करता? मानवाला दुःखमुक्त करणं, मानवाला रोगमुक्त करणं, मानवाचं घर तंटामुक्त करणं, मानवाला ज्ञानयुक्त संस्कारमय बनवणं आणि मानवाला व्यसनमुक्त सुद्धा करणं, हे काम आज या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांच्या माध्यमातून विनामूल्य होतं. पण हे होत असताना या मार्गाने आपल्याला गुरूंनी सांगितलं की रोज आपण 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करा, क्रमशः 3 अध्याय स्वामी चरित्राचे वाचा, घरामध्ये पंचमहायज्ञ करा आणि जवळ केंद्र असेल त्या केंद्रात आपण आपली हजेरी, उपस्थिती लावावी. एवढी जरी सेवा आपण केली, निश्चित आपले प्रश्न मार्गी लागतात आणि प्रत्यक्ष स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात, बिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. सज्जनो, याला नित्य सेवा असं म्हटलं जातं. पण आता श्रावण चालू आहे. श्रावण म्हटला की प्रमुख 4 सण आपण आपल्या घरामध्ये साजरी करतो. नंबर 1 नागपंचमी, नंबर 2 उद्याची येणारी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, पुढे श्रावण कृष्ण अष्टमी, आपण त्याला कृष्ण जयंती म्हणतो. आणि या श्रावणाची सांगता ऋषभ तथा नंदीच्या पूजनाने होते, त्याला आपण बैलांचा पोळा म्हणतो. परंतु सज्जनो, आपण घरातले घरात सुद्धा भगवान शंकराची सेवा करू शकतात, तीही कमी वेळेत आणि विनामूल्य. म्हणून आपल्या देवघरामध्ये शिव आणि शक्ती याचं स्वरूप, त्याला शिवलिंग म्हणतात, पिंड म्हणतो आपण मराठीमध्ये. त्या शिवलिंगावर महामृत्युंजय मंत्र, साध्या पाण्याचा अभिषेक, 1 माळ किंवा 108 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणून अभिषेक करून ते तीर्थ घ्यावं. त्या तीर्थाचे फायदे काय? ज्या घरामध्ये लहान मुलं हट्टीपणा करतात, घरामध्ये कोणी रागीट असेल, शीघ्रकोपी असेल, तापड स्वभावाचा असेल, घरामध्ये कोणी आजारी असेल, घरामध्ये कोणी दारू पिणारं, मांसाहार करणारं असेल, चुकीच्या मार्गाला गेलेला व्यक्ती,
अशा व्यक्तीला जर लगातार महामृत्युंजय मंत्राचं अभिषेकाचं तीर्थ 40 दिवस दिलं तर देशी घेणारा असो विदेशी घेणारा असो तो चांगला शिवभक्त देशभक्त आणि स्वामी सेवेकरी होतो. हा अनुभव आहे. त्याला काही बाबा लागत नाही, बुवा लागत नाही, दक्षिणा लागत नाही. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मुक्षीय मामृतात. मृत्युर्मुक्षीय मामृतात ही या मंत्राची फलश्रुती आहे. मृत्यूवरती विजय त्यांना मृत्युंजय म्हणतात. आणि मृत्यू पश्चात मोक्ष देणारी देवता सुद्धा भगवान शिव आहे. म्हणून कुणाचा अकाली आकस्मिक मृत्यू होऊ नये. शेवटी हे मृत्यू लोक आहे. इथे देव जरी आले, मानव जरी आले, ऋषीमुनी आले तरी त्यांना ही भूमी सोडावी लागली. मानवालाही मृत्यू आहे, परंतु तो मृत्यू हा अकाली होऊ नये, आकस्मित होऊ नये याच्या करता महामृत्युंजय मंत्र आणि तीर्थ आहे. आपण बेलाचं पान वाहतो, त्याला त्रिदल म्हटलं जातं. त्रिजन्म पाप संवारम एक बिल्ब शिवार्पणम. जो कोणी भाविक सेवेकरी मनोभावे भगवान शिवाच्या शिवलिंगावरती बेलाचं पान वाहतो तो 3 जन्माच्या पापातनं मुक्त होत असतो. हे झालं अध्यात्म. पण आज आपण बघतो वयाच्या 30-40 नंतर अनेक लोकांमध्ये डायबिटीस सारखा आजार दिसतो. मग त्यावर घरगुती उपाय काय? बेलाची पानं जर रोज 2-3 चावून खाल्ली रक्त शर्करा नियंत्रित होत असते. रामबाण उपाय. आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये जे पूजापाठ किंवा जी कृती आपण करतो, ज्या ज्या गोष्टी देवाला वाहतो त्याच्या मागे विज्ञान आयुर्वेद आहे. खूप बोलण्याकरताय, परंतु सज्जनो अजूनही आपल्याकडे वेळ आहे. आपण आपल्या घरामध्ये सुद्धा ज्यांना शक्य नित्यसेवेमध्ये रुद्रपाठ दिलेला आहे, शिवमहिम्न स्तोत्र दिलेलं आहे, श्री सुक्त आहे, गणपती अथर्व शिष्य आहे, राम रक्षा आहे, काल भैरवाष्टक आहे, 12 ज्योतिर्लिंगानी स्तोत्र आहे, महामृत्युंजय मंत्र आहे. भरपूर सेवा शंकराची त्या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला करायला मिळते. आपल्या वेळेनुसार पचेल आणि रुचेल या पद्धतीने आपण ही सेवा करा आणि ते तीर्थ घरातल्या प्रत्येक सदस्याला द्या, जेणेकरून घराला घरपण येईल आणि कुठल्याही तरुण किंवा कुणाच्या मनामध्ये चुकीचा विचार येणार नाही. कोणी कुठल्या टेकडीवर गेलं, आत्महत्येचा प्रयत्न, वडीलही गेले, आईही गेली, तो मुलगाही गेला, याला काय म्हणावं? सज्जनो, ही जी मनाची नकारात्मक एक रचना तयार होत असते, तिला जर वॉशआउट करायचं असेल, त्या मनाला स्वच्छ करायचं असेल तर मंत्राशिवाय पर्याय नाही. फ्यूल ऑफ माइंड, मनाचं इंधन खरं तर मंत्र आहेत. आणि म्हणून आपण घरी, ऑफिसमध्ये, स्वामींच्या केंद्रात, शिवालयामध्ये, जिथे आपल्याला वेळ मिळेल तिथे अत्यंत विश्वासाने, शुद्ध भावाने आपण ही सेवा करू शकतात. एवढंच आपल्याला सांगतो. बोलण्याकरता विषय खूप आहे. पुढे पालखीचं नियोजन आहे, शास्त्री आपल्याला त्याबद्दल सांगतील. जो कोणी स्वामींच्या पालखीचं ओझं आपल्या खांद्यावर घेतो, महाराज त्याचं दुःख, दोष, दारिद्र्य आपल्यावरती घेत असतात. म्हणून शरीराला जी काही क्षीणता येते, प्रपंच, गाडा हे सगळं ओढून ती मनाची आणि शरीराची क्षीणता दूर करायची असेल तर पालखीच्या माध्यमातून आपण प्रदक्षिणा मारली पाहिजे, असं धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून सज्जनो, थोड्याच वेळामध्ये आता आपल्याला पालखीची सुद्धा सेवा करण्याला या ठिकाणी संधी प्राप्त होती. सज्जनो, म्हणून आता आपला अधिक वेळ घेत नाही, आपण सामुदायिक पद्धतीने जय जयकार करू आणि पालखीला प्रारंभ करू.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादान की जय. श्री स्वामी समर्थ गुरु मौली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय.